नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह अशा व्हिडिओमध्ये. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सगळ्यांनाच लक्षात असेल. बेसिकली हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला एकंदरीत एक अंडरस्टँडिंग देईल. जसं फायनान्सचं जे बेसिक असतं एव्हरी एम्प्लॉईजसाठी, मेन करून आपलं काय असतं, CTC, PF, टॅक्स आणि सेविंग्स. तर आज मला तुम्हाला एक विचारायचं आहे की मोस्ट ऑफ द जे एम्प्लॉईज आहेत त्यांना अजूनसुद्धा कळत नाही की जी त्यांची मंथली सॅलरी येते ती कुठे जाते, हाऊ मच टॅक्स ते पे किंवा टॅक्स वगैरे आपण जे पे करतो आणि आपण स्मार्टली कसं सेव्ह करू शकतो. एवढा डीप तर व्हिडिओ नाही, बट ॲटलिस्ट ह्या बेसिक अंडरस्टँडिंग ज्या आहेत, तर या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज ब्रेकडाऊन करूया. तर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं की आपण जे व्हिडिओज आहेत ते फोकस व्हिडिओ बनवणार आहोत, ज्याच्याने मी जे सांगतो आहे त्या व्हिडिओज थ्रू तुम्हाला काही ना काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह किंवा एज्युकेटेड असं व्लॉग जे आहे ते आपण आता बनवायला स्टार्ट करतो आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी ब्रेकडाऊन करणार आहे की CTC टू PF जे प्रोफेशनल टॅक्स आहेत, हाऊस रेंट अलाउन्सेस आहेत अँड टॅक्स सेविंग्स हॅक्स आहेत काही, त्या आपण डिस्कस करूया. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये, ज्याच्यातून तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच भेटेल. तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया. तर हा जो एकंदरीत व्हिडिओ आहे तो आपण 4 ते 5 पार्टमध्येच ब्रेकअप एक केलेला आहे. त्याच्यातून तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजावून सांगेन की एकंदरीत 5 पार्ट आहेत. त्याच्यामध्ये तुमचं CTC असेल, नंतर तुमचं प्रोव्हिडंट फंड असेल, त्याच्यानंतर प्रोफेशनल टॅक्स, तुमचं TDS आणि जे अदर डिडक्शन्स होतात त्या गोष्टी असतील. नंतर त्याच्यानंतर टॅक्स स्लॅब आणि तुम्ही कसं सेव्ह करू शकता यासाठी असेल, जे 2024 ते 25 या वर्षीचे जे इयर आहे त्या हिशोबाने, 2024, 25, 25 ते 26 या हिशोबाप्रमाणे. तर ज्या गोष्टी आहेत तुम्ही स्मार्ट सेविंग्स कसे करू शकता त्याही गोष्टी आपण डिस्कस करूया. तर चला जाऊया. पहिला जो प्रत्येक एम्प्लॉई, इवन मला आता ऑलमोस्ट 14 ते 15 वर्ष झालेत कॉर्पोरेटमध्ये जॉब करून, पण मलाही सुद्धा या प्रॉपरली गोष्टी माहिती नव्हत्या की CTC काय असतं, कशा असतात गोष्टी. तर आपण नक्की या गोष्टी आता ब्रेकडाऊन करूया. तर आपला पहिला पार्ट असतो, पहिला जो पार्ट आहे तो CTCचा आहे. तर चला स्टार्ट करूया की CTC म्हणजे काय. CTC म्हणजे कॉस्ट टू कंपनी म्हणजे काय एकंदरीत. तर आपण हे ब्रेकडाऊन करूया CTC. तो ब्रेकडाऊन सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. मी साईडला स्लाईडसुद्धा ठेवतो म्हणजे तुम्हाला सुद्धा अंडरस्टँडिंग होईल ती. तर CTCचा जो ब्रेकडाऊन आहे, आपला बेसिक सॅलरी तुमची 35 ते 40% CTC मधली असते. हाऊस रेंट अलाउन्स असतो तो 40 to 50% ऑफ बेसिक असतो. नंतर तुमचा प्रोव्हिडंट फंड आहे तो एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर असा दोन्ही ठिकाणून कापला जातो. सो एम्प्लॉईकडून 12% आणि एम्प्लॉयरकडून 12% असा 24%. नंतर तुमची जी ग्रॅच्युटी आहे ती असते 4.81%, जी तुम्हाला आत्ता नाही भेटत. तुमचे ऑलमोस्ट 5 वर्ष, तसं तर 4 वर्ष आणि 8 महिने किंवा 4 वर्ष आणि 10 महिन्यानंतर सुद्धा लागू होते, पण आपण एकंदरीत आपण बघूया की 5 वर्षांनी भेटतात. आणि बोनस व्हेरिएबल असतात ते तुमचे 10 to 15% असतात, जे तुम्हाला मंथली नाही भेटत. ओके, सो हा एकंदरीत कम्पॅरिझन आहे आपला CTCचा. त्यामुळे प्रत्येक जणांना असं वाटतं की तुमचं 10 लाखाचा पॅकेज असेल तर तुम्हाला 83,000 किंवा 83,000 ही इन हँड भेटते. बट तसं नसतं. तो ब्रेकडाऊन असतो. त्याच्यातून जी कटिंग होते त्याच्यामधून आपल्याला इन हँड असते ती 65 to 70,000 मध्ये आपल्याला इन हँड सॅलरी, जी नेट सॅलरी बोलतात त्याला, जी तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यात भेटते ती. सो ऑलमोस्ट 10 ते 13,000 रुपये असतात ते तुमचे ब्रेकडाऊन कट होऊन, जे PF असतो, कारण PF तुम्हालाही माहिती आहे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोन्ही याच्याने आपल्याच सॅलरीमधून कट होतो. तर असा हा एकंदरीत CTCचा ब्रेकडाऊन आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजल्या असतीलच. नाही समजल्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करेन. जो आपला पार्ट 2 आहे तो आहे प्रोव्हिडंट फंड.
ओके. ज्याप्रमाणे मी पहिलं सुद्धा सांगितलं की प्रॉव्हिडंट फंड असतो तो आपला टोटल 24% असतो. आपल्याकडून 12% कापला जातो एम्प्लॉईकडून आणि एम्प्लॉयरकडून 12%. त्याच्यामध्ये सुद्धा ज्या प्रकारे पेन्शनचं वगैरे असतं त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेकडाऊन आहे 8.33% अँड 3.67%. सो असा सुद्धा तो ब्रेकडाऊन आहे एम्प्लॉयर थ्रू. पण जो 12% आहे त्याच्यामध्ये आपला एम्प्लॉयर थ्रूचा जो पेन्शन वगैरे पण असते त्या गोष्टीसुद्धा असतात. आणि हे तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की तुमचा जो पी एफ वगैरे असतो तो सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये 8% ॲन्युअल इंटरेस्टवरती सुद्धा तुम्हाला भेटतो त्याच्यावरती. सो माझं फक्त एवढंच आहे की जर तुम्हाला एकंदरीत जास्तच गरज असते तरच तुम्ही पी एफ विड्रॉ करा. अदरवाईज हा तुमचा एक लॉंग टर्म वेल्थ प्रमाणे तुम्ही यूज करू शकता. पी एफ तुमचं जेव्हा तिथे गरज असेल तेव्हाच विड्रॉ करा तुम्ही. तर आपला हा दुसरा पॉईंट होता प्रोव्हिडंट फंड. आता जाऊया आपल्या तिसऱ्या पॉईंटकडे. जो आपला तिसरा पॉईंट आहे तो आहे प्रोफेशनल टॅक्स. ठीक आहे. तुमचा टी डी एस टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सेस आणि जे तुमचे अदर डिडक्शन असतात ते असतात. आता कॉमन जे आपले डिडक्शन असतात ते असं टी डी एस जो तुमचा बेस्ड ऑन युअर टॅक्स स्लॅबमध्ये असतो. ठीक आहे. तुमचा जोही टॅक्स स्लॅब असेल आता ज्याप्रमाणे टॅक्स स्लॅब्स ज्या 2025-26साठी जे झालेले आहेत त्याच्यामध्ये ज्याचा मिनिमम 12 लाख पॅकेज आहे त्याला तर टॅक्स लागू होणार नाही, जे रिइम्बर्समेंटसुद्धा करू शकतात. ठीक आहे. तर प्रोफेशनल टॅक्स जो असतो तुमचा ₹200 प्रत्येक महिना तुमच्या सॅलरीमध्ये डिडक्शन होते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमची सॅलरी स्लिपसुद्धा चेक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन जे असतील ते तुम्हाला नक्कीच भेटतील. पहिला जो असतो तुमचा प्रोफेशनल टॅक्स असतो आणि दुसरा जो असतो तुमचा पी एफचा असतो जो एम्प्लॉयर थ्रू जातो. आणि बाकीचे जे डिडक्शन असतात किंवा मेडिक्लेम इन्शुरन्स प्रीमियम जे असतात आता जो मेडिक्लेमचा जो एम्प्लॉई आणि एम्प्लॉईची फॅमिली असते त्याच्या रिलेटेड जे असतो त्याच्यातून तर तुमचं डिडक्शन होत नाही. बट जेव्हा आपण आपल्या पॅरेंट्सला ॲड करतो तर एक ठराविक रक्कम जी असते ती 2 ते 3 महिन्या तुम्हाला डिडक्ट करावी लागते. ती तुमच्या सॅलरीमधूनच डिडक्ट होते. तर हा झाला तुमचा टॅक्सेशनचा पार्ट. या सगळ्या मी बेसिक गोष्टी यासाठी सांगतो तुम्हाला. आपण बेसिकने यासाठी स्टार्ट करतो आहे की तुम्हाला समजतील गोष्टी. डायरेक्टली आपण पुढच्या पार्टमध्ये हळूहळू जाऊया जेव्हा की तुम्हाला समजेल. आधी तुम्ही या बेसिक गोष्टी जर समजून घेतल्या तर तुम्हाला एकंदरीत कळेल की गोष्टी कशा असतात. हे झालं. तर तुमचा माझा जो पुढचा आणि चौथा पार्ट आहे तो आहे टॅक्स स्लॅब्स आणि कसं तुम्ही सेव्ह करू शकता त्याच्यावरती. तर जे भारतामध्ये 2 रिजिम आहेत, ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ओके. ओल्ड रिजिममध्ये जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते 50,000 आहे. HRA त्याच्यामध्ये एक्झम्पशन आहे. ओके. परत तुम्ही जी काय बोलता टॅक्समध्ये सेव्हिंग करताना ATC असतो तुमचा, PF, LIC, ELSS, नंतर PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ते आहे. नंतर तुमचा ATD आहे हेल्थ इन्शुरन्स. त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 25,000 ते 1 लाख रुपये सेव्ह करू शकता. नंतर तुमचा होम लोन इंटरेस्ट आहे जो 1.5 ते 2 लाखामध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टी इवन तुमचा रेंटसुद्धा. ओके. तर या गोष्टी तुमच्या टॅक्स स्लॅब्स आणि तुम्ही सेव्ह कशा करू शकता त्याच्यासाठी आहे. मी पहिलं सांगितलं की आपण कंपॅरिझनसुद्धा मी एक टाकून ठेवेन जो ओल्ड टॅक्स रिजिम आहे आणि न्यू टॅक्स रिजिम आहे. जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिममध्ये जाल तर तुम्हाला कोणत्याच या गोष्टी नाही भेटणार. ओके. तर त्याप्रमाणे आहे. आणि न्यू टॅक्स रिजिममध्ये यासाठी बोलतोय मी की जर तुमचे काही सेव्हिंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट नसेल तर ओल्ड टॅक्स रिजिममध्ये नका जाऊ, डायरेक्टली न्यू टॅक्स रिजिममध्ये जावा. ती तुम्हाला बेनिफिट असेल. परत या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपण शेवटी एकदम डिस्कस करूया. म्हणून मी सांगितलं की मी शेवटी तुम्हाला सांगेन की शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते प्रॉपरली माहिती पडेल. आता आपण जाऊया जे स्मार्ट सेव्हिंग्स तुम्ही करू शकता. जे प्रत्येक माझंसुद्धा आहे, मलाही सुद्धा हॅबिट नव्हतं ती. पैसे आले की कसे सेव्ह करायचे, कसे जायचे, काय करायचे. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो. आत्तापर्यंत मी तुम्हाला सगळे सेव्हिंग्सच्या रिगार्डिंग मी अजून एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. हे फक्त आपलं बिगिनर स्टेजमध्ये आहे म्हणून आपण काही काही पॉईंट डिस्कस करतो आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला अंडरस्टँड होईल की तुमची सॅलरी जी आहे ती कुठे जाते आणि कशी जाते
तेव्हा तुम्ही सेविंग्स करू शकता. सेविंगचा जो आपला पहिला रूल आहे, जो 50-30-20चा रूल जो आहे, तो तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ॲटलिस्ट सॅलरीमधली तुम्ही 20% सेविंग्स करूनच ठेवा, कारण ती तुम्हाला नक्की नक्की उपयोगी पडेल. जे पण काय आपले इमर्जन्सी फंड्स असतात, प्रत्येकाला काही ना काहीतरी इमर्जन्सी येते. सो हा रूल जो तर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला नक्की बेनिफिटेड होईल. जो आपला सेकंड पॉईंट आहे, तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट, ऑटोमॅटिक इन्व्हेस्टमेंट करून ठेवा SIPमध्ये. मी SIPवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्याने तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल की प्रत्येकजण बोलतं की एवढं इन्व्हेस्ट करा, एवढं का. माझं म्हणणं आहे की शेवटी तुम्ही ज्यांची सॅलरीच्या ब्रॅकेटप्रमाणे आहे, तुम्ही मंथली ₹500 जरी सेव्ह केले तर वर्षाचे तुमचे 6,000 होतात. एका 2-3 वर्ष ते 5 वर्षाच्या पिरियडसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट भेटेल. जशी तुमची सॅलरी वाढते, जसं तुमचं इन्क्रिमेंट होतं इयरली, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जो SIPचा जो व्हॅल्यू आहे, जी व्हॅल्यू आहे, तुम्ही इन्क्रीज करा. 500 वरून 1000 करा, 1000 वरून 1500 करा. याच्याप्रमाणे एक 3 ते 5 वर्षांनी तुम्हाला चांगला रिटर्नसुद्धा भेटेल. जो व्हिडिओ बनवेन तेव्हा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेन सुद्धा. SIPमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल, म्युच्युअल फंड असेल किंवा इंडेक्स फंड असतात, ELSS असतात, त्याच्यामध्ये कशामध्ये इन्व्हेस्ट कराल ते मी तुम्हाला नक्की सांगेल. आता तिसरं, सध्याच्या घडीमध्ये क्रेडिट कार्ड हा सगळ्यात जास्त युजेबल आहे इंडियन एम्प्लॉईजमध्ये. इंडियाचे जेवढेसुद्धा काम करणारे आहेत, जेही मिडल क्लास बोला किंवा लोअर मिडल क्लास बोला, तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही क्रेडिट कार्डचा यूज फक्त कॅशबॅकसाठी करा. लोनसाठी नक्की नका करू. ठीक आहे. लोन घेण्यासाठी क्रेडिट कार्डचा कधीही उपयोग करू नका. ठीक आहे. परत एक इमर्जन्सी फंड असतो, तो सुद्धा तुम्ही नक्की बिल्ड करा. 6 महिन्याचा जरी तुमचा एक इमर्जन्सी फंड पाहिजे, म्हणजे जे तुम्ही सेविंग्स करता त्यातला एक 5 ते 10% भाग असतो, तो सुद्धा तुम्ही इमर्जन्सी फंड म्हणून ठेवू शकता. ठीक आहे. तर ही एक गोष्ट आहे. आणि जे टर्म इन्शुरन्स असतात 1 करोडचे वगैरे, ज्याचं इयरली तुम्ही 10,000 भरू शकता, तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून बघा, तुम्हाला नक्की या गोष्टीचा बेनिफिटेड होईल. आता मला व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर माझी एकच गोष्ट आहे, पहिलं तुम्ही सॅलरी अंडरस्टँड करा. आता मी या ज्या गोष्टी सांगितल्या, या बेसिक गोष्टी तुम्ही अंडरस्टँड करा, कशा आहेत, काय करू शकता तुम्ही, कसं होऊ शकतं त्याच्यावरती, आणि ब्रेकडाऊन करा. या व्हिडिओ थ्रू मला फक्त एवढंच सांगायचं की आपण जो बेसिक फायनान्शियल टर्म्स आहेत, ज्या आपल्या सॅलरीशी, आणि मेनली जे कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत ज्यांना अजूनही ब्रेकडाऊन माहिती नाही आहे, आता जे स्टुडंट, इवन हे जे स्टुडंट्स वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की त्यांना उपयोगी पडेल. तर हा व्हिडिओ एकंदरीत सगळ्यांसाठीच आहे, जो तुम्हाला टोटली ब्रेकडाऊन करून देईल की कसं काय आहे ते वगैरे करेल. आणि मी अजून एकदा सांगितलं की माझ्याकडे एक पूर्ण बजेटेड प्लॅन आहे, टॅक्स कॅल्क्युलेटर आहे, नंतर तुमचं CTC कॅल्क्युलेटर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. जर त्याची तुम्हाला हवी असेल लिंक तर मला नक्की सांगा. सध्या मी फक्त पहिले जे 10 युजर असतील ज्यांना हवे असेल त्यासाठी मी फ्री ठेवेन. नंतरच्या 10,000साठी ॲटलीस्ट बेसिक एक कॉस्ट आहे $299 to $399. ज्यांना हवं असेल त्यांनी मला नक्की कमेंट करा. ते सुद्धा तुम्हाला, तो बंडल आहे, तो पूर्ण बंडल जो आहे $499चा आहे. तर ज्यांना कुणाला पहिले 10 लोक जे असतील, जे पहिले कमेंट करतील, त्यांना मी नक्कीच ते फ्री देईन, काही चार्ज करणार नाही, पण ते तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि तुम्हाला या गोष्टी कळाल्या असतील. तुमचे पण जे पण काही कमेंट असतील रिगार्डिंग टॅक्स सेविंग इन्व्हेस्टमेंट किंवा इमर्जन्सी फंड कसा बिल्ड करायचा, ते सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन. तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. माझी एकच विनंती आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मी तुम्हाला नक्की बाकीचे जे व्हिडिओज आहेत ते आपण प्रॉपरली ब्रेकडाऊन करू आणि तुम्हाला नक्की सांगू. तोपर्यंत तुम्हीसुद्धा सेविंग्स कशा करायच्या, CTC काय आहे वगैरे, हे सगळे नक्की जाणून घ्या प्रॉपरली. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद व्हिडिओ बनवल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.